आतापर्यंत तिचं महत्व कुणाला कळलं नाही. जर कोणाला आराधीन लोकांना जर त्या माळेचं महत्व कळलं, त्या परडीचं महत्व कळलं असतं ना, तर ती परडी कोणी अशी खाली ठेवली नसती. आज बघितलं मी इथं परिस्थिती सगळी, त्या जगदंबच्या ताटाका बघून वाईट वाटतं आम्हाला. आज वाईट वाटलं. प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की ताट म्हणजे ती अंबाबाई आहे, ती जगदंबा आहे. तुम्ही ती घेता कुठं ठेवता, पहिलं स्वतःचं पोट भरून ठेवता, किती तिला लाथा लागल्या, किती काय लागलं ते बघत नाही. आज इथं बघितलं, मी बघितलं, तुम्ही सगळ्यांनी तुम्ही प्रत्येक यात्रेला त्या तुळजापूरला जाता, स्वतःच्या डोळ्यांनी त्या परडीची दैनं बघता. कुठं टाकता परड्या तुम्ही नेऊन? ही जी परडी सुवर्णाचं ताट जे वागवलं, जिला तुम्ही जपलं, तिला देव म्हणून वागवलं, आज तिला कुठं पण नेऊन त्या तुळजापुरात फेकून द्या, नवीन घेऊन येता. नवीन तिथून आणले म्हणजे तुमच्या संग देव आला का? जुनं सोडलं म्हणजे काय होतं? तुम्ही सुताक फिटतं का? तुमचं इटाळ फिटतं का? मग घरातल्या साड्या का नाही टाकत तुम्ही सगळे? त्या का नाही कुठं पण टाकीत? चांदीतले देव, जे चांदीच्या देवांना पण सुतक आहेत ना, आहेत ना, ते का नाही तुम्ही टाकत? कुणी का नाही? ते नको, ते फक्त धुवून चुरून ठेवायचं. हिला नाही धुता चोळता येत. उलट हे तर शुद्ध, यासारखं शुद्ध कोण होत नाही, कारण की तिला गाईचं शेण आहे. गाईसारखं शुद्ध काही नाही या जगामध्ये. तिला तुम्ही शेण लावताय, त्यासारखं शुद्ध काय नाही. काय सुताक असू, इटळा असू, 13 दिवसांनी सुताक फिटलं, आपलं सरळ तुळजापुरात जायचं, त्याला गाय मुकाने धुवायची.